त्यामध्ये कमंडलू भोपळ्यामध्ये जे आपण अल्कलाईन वॉटर पेत होतो आधीचे साधू ह्याच्यामध्ये पाणी ठेवून रात्रभर त्याच्यानंतर पेत होते, त्याच्यानंतर अल्कलाईन वॉटर तयार होतं देशी. तुमच्यासाठी फार उपयुक्त असलेले हे वाण का हे अभय आहे, अभयची शेंग आहे. हा आहे चारधारी घेवडा. ह्याचं नाव चारधारी का आहे तर चारधारी म्हणजे ह्याला चार धार आहेत, म्हणजे ह्याचे जे कोळ आहेत ते चार असल्यामुळे चारधारी म्हटलं जातं. अभय शेंग, देशी दोडका, त्याच्यानंतर कमंडलू भोपळा. आधीचे साधू जे कमंडलू यूज करत होते ह्याच्यापासून बनवत होते हे कमंडलू भोपळा. त्यामध्ये कमंडलू भोपळ्यामध्ये जे आपण अल्कलाईन वॉटर पेत होतो आधीचे साधू ह्याच्यामध्ये पाणी ठेवून रात्रभर त्याच्यानंतर पेत होते, त्याच्यानंतर अल्कलाईन वॉटर तयार होतं. देशी दोडका, शिराचा दोडका म्हटलं जातं. ह्याची चव आणि हे आत्ताच्या मार्केटला तोड देणारी म्हटलं तर देशी दोडक्याची चवच नाही आजपर्यंत. हे वाण दुर्मिळ झालेलं आहे. चारधारी घेवडा हे तर बघायला नाहीच झालेलं, काही जणांना तर माहीत पण नाही आहे. चारधारी घेवडा म्हणजे ह्याचं नाव असं आहे, त्याच्या नावावरच त्याचा गुणधर्म आहे की चारधारी म्हणजे चार त्याला कोर आलेले आहेत. त्याच्यानंतर बबईच्या शेंगा वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळे नाव आहेत त्याला. अभय, पटाडी, त्यानंतर संबळीच्या शेंगा ह्याची भाजी केली जाते. काळ्या तिखटाची जर भाजी केली तर हे जे खाईल तर जबरदस्त त्याची भाजी लागते. हा एकमेव भाग आहे की 300 प्रकारचे देशी वाण जपलेले आहेत आणि पुढे जपणार.